नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. आज आपण स्वामींच्या मठामध्ये आहोत. आपण पवईत आहोत. पवईतलं किंगस्टन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी एवी आणि या ठिकाणी राहणाऱ्या श्वेता सचिन शिंदे या वहिनींना भेटणार आहोत. किंगस्टन एविंग कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, हिरानंदानी गार्डन, पवई या ठिकाणी असलेल्या या मठामध्ये स्वामींचं दर्शन घेऊन आजच्या भागात आपण त्यांना बोलतं करणार आहोत. शिंदे कुटुंबाला बोलतं करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की आज ती गाणी घरातले सगळे ओळखणार का. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी सगळ्यांना आशीर्वाद देत आहेत. अक्कलकोट स्वामी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 घ्या तो पाठ केलेला उखाणा. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास. बरं, सचिनरावांचं नाव घेते आदेश भाऊजींसाठी खास. पण राधा रुसते का कृष्ण रुसतो? राधा. जास्त कोण रुसत? राधा. राधा. कृष्ण असतो का घरात? द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. हो, धन्यवाद. धन्यवाद. ही माझी मुलगी ऐश्वर्या. हॅलो. ही माझी नणंद. नमस्कार. या माझ्या सगळ्या मैत्रिणी. हो हो, नमस्कार. माझ्या शेजारच्या काकी. नमस्कार. नमस्कार. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण तुमचं? माझं बालपण गावी झालं. गावी म्हणजे केळशी. कुठे? केळशी. केळशी गाव, कुठे आलं ते? रत्नागिरी जिल्हा. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण गिरगावात. गिरगावात कुठे? गिरगावात प्रार्थना समजलं. घरी कोण कोण होतं? घरी त्यावेळेला आई, बाबा, मी आणि माझा भाऊ. काय करायचे आई बाबा? बाबा माझे चंद्रलेखा प्रकाशित या नाटक कंपनीत मॅनेजर म्हणून होते आणि आई दूध सेंटरवर काम करायची. आईने खूप मेहनत. आई बाबाने दोघांनी खूप मेहनत केली. या गिरगावात आमचं 10 बाय 10चं घर होतं. सगळं बालपण आठवतंय त्यांना. शाळा कुठली हो तुमची? राममोहन शाळा. मग तुम्ही केळशीला कसे काय गेले? हा, केळशीला कसं गेलो कारण ही आमच्या नात्यातली. काय हो, काय झालं? ऍक्च्युली हे आमच्या काय चेहरा खुललाय तुमचा? किती वर्ष मागे गेलो आता? किती वर्ष? 28 वर्ष झाली लग्नाला 28 वर्ष. हो. आणि त्याच्यापूर्वी किती वर्ष हे सगळं? वर्षभर. 1 वर्षभर. हो. अच्छा, तुम्ही केळशीत होता. हो. तुम्ही ह्यांना बघितलं होतं? हो, बघितलेलं. कधी? नात्यातलंच आहे आमच्या. नात्यातले. मग फक्त सुट्टीत वगैरे यायचे का हा, गावाला? यायचे. काय सांगता? मग तुमच्या 2 घरांमध्ये किती अंतर होतं? म्हणजे असं जवळ समोरच. नाही दोन्ही इकडे नाही, केळशीला. केळशीला. मला इकडे बोट दाखवलं, मला वाटलं उभाच राहिलो मी. मला वाटलं इथेच केळशीला. केळशीला. हा, मग तिथे काय व्हायचं? काय नाही, यांना मी आवडले. मग यांनी मला यांना तुम्ही आवडला? मला काय पण झालं? आवडलं. खरं काय? नाही, खरं असं आहे की मी नात्यातलीच आहे म्हटल्यानंतर भेटायचो, बोलायचो तिला. एकदा आईला सांगितलं मी आणि मला ही मुलगी आवडते. आईने मला डायरेक्ट विचारलं तुला लग्न करायचं आहे का तिच्याशी? म्हटलं हो. मग माझी आई हिच्या आई वडिलांना भेटली. अच्छा, असं म्हणजे तुमच्यात काय तुम्ही अंडरस्टँडिंग मध्ये काय नाही केलं? तसं नाही, फक्त आम्ही एकमेकांकडे बघायचो, बोलायचो. पण तुम्हाला यांच्याबद्दल काय वाटायचं तेव्हा? खूप मला प्रेम वाटायचं त्यांचं. काय सांगताय? तेव्हा वाटायचं. बरं, मग काय हो, कसं पुढे काय? मग काय सांगा ना आम्हाला. पुढे काय नाही, मग Interesting. आई वडील माझे भेटले हिच्या आई वडिलांना. ही पण तयार झाली आणि अशा पद्धतीने लग्न. पण तुमचा असा दाखवण्याचा कार्यक्रम वगैरे हे काही झालं नाही, कारण ते एकमेकांना ओळखत होतो ना आधीपासून. मग तुम्हाला विचारल्यावर तुमचा होकार होता. हो. पण मग मला सांगा, गाव सोडून तुम्ही लग्न तर तुमचं झालं कुठे? लग्न गावीच झालं माझं. गावीच, हो, केळशीमध्ये. मस्त झालं लग्न, छान झालं. म्हणजे वरात वगैरे बैलगाडीतून वगैरे. बैलगाडीतून? काय हो? हा, खूप. बैलगाडीतनं वरात. आणि किस्सा असा घडला होता काय हो? की बैलगाडीवरती आम्ही दोघे मुंडावळ्या बांधल्या होत्या आणि सगळे नाचत गाजत चालले होते आपली वरात. तर मला काय तो मोह आवरला गेला नाही नाचण्याचा. म्हणजे नवरदेव मी स्वतः बैलगाडीतनं उतरलो आणि नाचायला लागलो. मला तुम्हाला विचारायचं, आज 28 वर्ष झाली
केळशीतून आलेली ही माऊली, बरोबर. तुम्ही मुंबईत स्थित, म्हणजे मुंबईत सेटल होते. अशा वेळेला त्यावेळेची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याच्यामध्ये या गृहलक्ष्मीला केवढं श्रेय द्या? 100%. कारण आज जे काय मी आहे ते खरोखरच सांगतो की मी हिच्यामुळे, अर्थात आई वडिलांचा आशीर्वाद आहेच आहे, पण खरोखरच म्हणजे हिने खूप मदत केली त्यावेळेला. माझ्या आई वडिलांना सांभाळलं ज्यावेळेला होत्या त्यावेळेला खूप आनंदाने आणि मनापासून ती करायची आई वडिलांचं माझ्या. त्यामुळे आतापर्यंत मी गिरगावातनं आता इथे पवईला आलो आहे ते एक आई वडिलांच्या आशीर्वादाने. आणि आज कोणाला मिस करताय? दोघांनाही, आई आणि बाबांना. आई जाऊन 13 वर्ष झाली, 6 वर्ष झाली बाबांना जाऊन. खूप प्रेम केलं बाबांनी. खूप खूप प्रेम. तुम्ही कोणाला मिस करताय आज? सासू सासऱ्यांना दोघांना. माझ्या सासूबाई पण खूप छान होत्या. त्यांचं अचानक अगदी हे झालं, हार्ट अटॅकने मरण झालं. त्याच्यामुळे मी त्यांना जास्त हे करते. तुम्हाला विचारतो, ही माऊली कधीच रागवत नाही, त्याचं काय हो, कशामुळे? म्हणजे सुरुवातीपासून प्रेमळ नाही ती, कधीच रागवत नाही. कधीच रागवत नाही. कधीतरी रागवली तर. बरं. आणि हे एवढे शांत कसे हो पहिल्यापासून? तुमच्या हसण्यात बरंच काही दडलंय हो. शांत नाही आहेत ते खूप. या नोटवरती आता यानंतरचं पहिलं आव्हान या दोघांसाठी आहे. पहिलं आव्हान कोण स्वीकारणार तुम्हा दोघांमध्ये? मी. तुम्ही ठरवलंय? येस. कुठलं पाहिजे या 3 पैकी? फ्लूट. हे येस. घ्या. आता बघूया पहिलं गाणं त्यांच्यासाठी कुठलं येतं. घ्या. हे 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 ठीक आहे ना, बघतो ना मी. नाहीतर कुठलं तरी वाचवाल वेगळंच. आता पाठी बघायचं नाही, कोणी कॉपी करायची नाही. हा थांबा. 1 2 3. ओळखलं? अरे दी मानू. ओरिजिनल सुद्धा इतकं चांगलं वाजवलेलं नसेल का? वाजवा परत. हा. माझ्याकडे बघतच नाही ते मी काय करतोय ते तरी बघा ना. हा जरा काय हे परत. काय करतोय मी? काय करतोय काय? हसतोय ना मग. 10 9 8 7 6 5. लाजरा साजरा मुखडा चंद्रभागी ही सुरुवात होती. मदन हसतो हसतो नाही, हे नको. कसा जीव माझा भुलला ग. हा बरोबर. हे नाही. हे नव्हतं. आणि त्यांनी वाजवलेलं गाणं होतं, दिसला ग बाई दिसला मला बघून गालात हसला ग बाई हसला. हे किती केलं मी. हसला तर काय मी बघू शकतो. हा बरोबर आहे. वाजव. पुढचं काय आहे? पुढचं जाऊ बरोबर दे. आहे. हेच पुढचं तर गाणं वाजव. माहितीये ना. अरे वा, करेक्ट. अरे जमलं. अभिनंदन. जरा परत एकदा गाणं म्हणा. 1 2 3 4. ना आए रे सोचा ना आए रे रड्डी निशाने पे जान कदमों में तेरे निकले मेरा दम है बस यही अरमा. अभिनंदन. हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. पण तुम्ही फार छान वाजवली हो बासरी. आता तिसरं आव्हान कोण स्वीकारणार तुम्हा दोघांपैकी? म्हणजे दोघांनी एक वाद्य घ्यायचंय तिसऱ्या ह्याच्यात.
तुम्ही कुठलं घेताय आणि त्यांना कुठलं देताय? हे सोपं आहे. हे घेऊ मी? ते कुठलं पाहिजे? गाणं ओळखलं पाहिजे. हे हो. ह्याच्यावर ओळखणार गाणं दोघे मिळून? थांबा. नाही फ्रूट लागेल. एक मिनिट, मी देतो संधी, पण एकदा बघूया तर कसं वाटतं. ट्राय कर. ट्राय करूया. थांबा. यानंतरचं गाणं याच्यावरती कसं हा 1 2 3 तुम्ही म्हणा आता दोघांनी 1 2 3 ऐश्वर्याचा चेहरा बघण्यासारखा झाला. काहीतरी बोला बघा. हिंदी गाणं आहे. हिंदी गाणं हा, हे बघ. थांबा. एक मिनिट. हा? परत एकदा. करेक्ट आहे. म्हणू कोण? थांबा, सांगतो आता. सुधीर सिन्हा. महू कौन म्हणाल्या त्या. परत एकदा 1 2 3 अरे दीवानो नाही. मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन. अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन. मैं हूँ कौन. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या 2 वाद्यांवर ज्यांनी गाणं ओळखलं त्या कोण तुमच्या? या मिसेस राणी. हो, नमस्कार. तुमचे चरण दिलेत तर फार बरं होईल आम्हाला. हे घ्या, अभिनंदन. हे 3रं बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. अभिनंदन. कारण या 2 वाद्यांवर कुठल्याही सुरांशिवाय कसं काय गाणं ओळखलं असेल हा मला पडलेला प्रश्न आहे. 14 वर्षात असं काहीतरी अद्भुत आज पहिल्यांदा घडलेलं आहे. आता यानंतर तुमची साथ द्यायला कोण येणार घरातलं बघूया. मी नाव जाहीर करतो, बघूया. यातलं तनुजा वाघमारे. आणि दुसरं नाव बघूया कोणाचं आहे आता. तृप्ती रावराणे. नमस्कार. नमस्कार. यांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सगळ्याच बाबतीत छान आहे ते. छान आहेत. कुठलाही बदल करायला नाही नको. नाही त्यांनी कुठला बदल केला पाहिजे? नाही छान आहे सगळं. काय हळदी कुंकवाचा कार्यक्रम चाललाय? तुम्ही सांगा, यांनी स्वभावात कुठला बदल केला तर फार बरं होईल? नाही सर्वच गोष्टी छान आहेत. हो का? तुमच्याकडे सगळंच छान आहे. बरं. एनिवे, या नुसत्या गप्पा आहेत नावाला, पण त्यापूर्वी या खेळामध्ये तुम्ही दोघी यांना बक्षीस मिळवून देणार का आम्हाला बघायचं आहे. या घरामध्ये 3 वस्तू आम्ही लपवून ठेवलेल्या आहेत आणि त्या 3 वस्तू घेऊन यायच्या आहेत. एक ओळ वाचणार, एक वाक्य वाचणार. त्या वाक्याच्या शेजारी असलेलं मी जी वस्तू सांगणार ती वस्तू घेऊन यायची. सगळे मदत करू शकतात सांगण्यासाठी, पण यामध्ये पहिली वस्तू तुम्ही आणायची आहे. ती आहे चांदीचं नाणं. तुम्ही इथे आलात की मी पुढचा क्ल्यू वाचीन. मग तुम्ही जाऊन चांदीचा कुंकवाचा करंडा आम्ही या घरात लपवून ठेवलाय तो घेऊन यायचा. आणि मग 3रं जे आव्हान आहे ते तुमच्यासाठी, तुम्ही चांदीची अन्नपूर्णेची मूर्ती घरात आहे या कुठेतरी लपवलेली, ती घेऊन यायची. हा संपूर्ण खेळ म्हणजे पूर्ण करण्यासाठी 3घांना मिळून 1च मिनिट मिळणार आहे. तर मला बघायचंय काय होणार आहे या 3घांचं, आणि 3ही बक्षीस मिळवून देणार का. पहिलं वाक्य आहे तुमच्यासाठी, जे चांदीचं नाणं घेऊन यायचंय. कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी. वेळ सुरू झाली. फ्रीज मध्ये. तिथे चांदीचं नाणं असेल तर घेऊन यायचं. वेळ फार कमी आहे. फ्रीज मध्ये. पटकन ये. सांग म्हणा, अजून सांग काहीतरी. पळपट लवकर. 10 सेकंद. लवकर घेऊन या. अरे चांदीचं नाणं. हा, बरोबर. ठीक. नेक्स्ट बसा. सौंदर्य प्रसाधन किंवा सौंदर्याचं रहस्य. बघूया. वेळ सुरू झाली. बेडरूम मध्ये. ऐश्वर्या दाखव. ऐश्वर्या सांग जायचं नाही. ते जाऊ नका, असं जायचं नाही. तू सांग ओरडून. ओढून सांग. किंवा त्या बेडरूम मध्ये किंवा त्या बेडरूम मध्ये सांग. ड्रॉवर.
अगं सांगत जा सांगत जा. लवकर 30 सेकंद 35. व्हेरी गुड. आकाशवाणी एकदाच होते. वेळ सुरू झाली. रेडिओ 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 लवकर. इकडे आणि तिकडे. चांदीची अन्नपूर्णेची मूर्ती 10 9 8 7 6 5 4 3 2 1. चला अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. चांदीचा कुंकवाचा करंडाही तुम्हाला मिळाला. अभिनंदन. धन्यवाद. आणि त्याचबरोबर ही चांदीची अन्नपूर्णेची मूर्ती सुद्धा तुमच्या घरात आलेली आहे. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. घरातले सगळे तुमच्याबद्दल काय बोलतायत ते आधी ऐकूया. मग माझे 2 प्रश्न सांगा. सचिन खूप चांगला प्रेमळ आहे. लहानपणापासून त्याला खूप बोलायची म्हणजे सगळ्यांना हसवायची वगैरे खूप आवड आहे आणि एकूणच छान आहे. आणि माझी वहिनी सुस्वभावी, सुशांत, सुगरण आहे. तुम्ही दोघं पण खूप सुंदर आहेत, बोलायला वगैरे छान आहेत. कारण तुम्ही एक गाणं लगेच ओळखलं त्यांचं. हा? ते गाणं जगात कोणाला शक्य नव्हतं ओळखणं. ऐश्वर्या मुलीकडे द्या. दोघी खूप सपोर्टिव्ह आहेत. आतापर्यंत जे पण मी केलंय त्याच्यामध्ये खूप त्या लोकांनी हात दिलाय. मला जे पाहिजे ते तसं देतात, पण त्याबरोबरही मला प्रत्येक गोष्टीची व्हॅल्यू पण त्यांनी आतापर्यंत मला जाणीव करून घेतली आहे. तर म्हणजे आता जर का मी स्वतःसाठी पण अफोर्ड करू शकते तरी ते मला बोलत की नाही जपून तू खर्च करत जा. आणि ते सगळं फायनान्शियली आणि इमोशनली दोन्ही गोष्टीमध्ये बराफार सपोर्ट करते. दोघांनी कुठला स्वभावात बदल केला पाहिजे? मे बी खूप वेळा असं होतं की जे दुसरे बोलतात त्याच्या खूप इम्पॅक्ट होतो. तर मग तसं नसायला पाहिजे. मे बी त्यांचं स्वतःचं ओपिनियन वगैरे तसं नेहमी असतात तसंच करायला पाहिजे. कधी कधी आपण बाहेरून खूप गोष्टी ऐकतो तर ते खूप इम्पॅक्टफुल असतात, पण फक्त ते अवॉइड. मे बी ते सगळ्यांचं असं असतं, पण जर का त्या ह्याच्यावर जर का ते स्ट्रॉंग झाले तर मग आणखीन चांगलं होईल. सर घेऊ काळजी पुढच्या वेळेस. नाही पण खूप चांगलं सांगितलंय. अजून कोण बोलणार? बोला. सचिन माझा एकदम चांगला मित्र आणि चांगला शेजारी आहे. आम्ही खूप वर्ष एकत्र राहतो आणि त्याचा जॉली स्वभाव चांगला आहे. आम्ही समजा मी एक थकून भागून बाहेरून आलो आहे तर खाली भेटला तर मी आवर्जून थांबतो, कारण तो 2-4 जोक असे क्रॅक करतो की त्याच्यामुळे पूर्ण जो थकावा असतो तो जातो आणि आनंदित व्हायला होतं. श्वेता और इनकी जोड़ी तो बिल्डिंग में सबसे फेमस है. अगर सचिन नाचते हैं तो श्वेता भी उनका साथ देती, दोनों एक दूसरे का साथ देते. शायद एक होती है ना जोड़ी के जो दिल से दिल के करीब हो जाते हैं, और जब पति पत्नी कई सालों तक एक दूसरे के साथ रहते हैं तो उन दोनों में एक दूसरे की छाया दिखती है. तो ऐसे ये दोनों एक दूसरे की छाया हैं, जैसे राधा और कृष्ण. क्या बात आहे. दादा बोल ना. दादा एक मिनिट. आम्ही दोघे जवळजवळ 35-40 वर्षापासून मित्र आहोत आणि एकाच फर्ममध्ये कामाला होतो आणि आजही आहोत. तर सचिन बद्दल सांगायचं तर सचिन सारखा जो स्वभाव खूप मनमिळाऊ स्वभाव आहे. कधी कोणाला मदत करायला तो पहिला धावत असतो. तसंच तो एकदम जिद्दी आहे. त्याला काही वर्षापूर्वी तो मला म्हणाला माझ्याकडे 4 व्हीलर गाडी मी घेणार. त्याने घेतली, पण आज त्याच्याकडे अजून मोठी गाडी आली. मला खरंच त्याचा अभिमान आहे. व्हेरी गुड. मला तुम्हाला विचारायचं आहे, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागणार आणि धन्यवाद द्यायचे तर कोणाला देणार? माझ्या हातून काही चुका झाल्या असतील किंवा लोकांना जर का वाटत असेल मी चुकीचा वागलोय किंवा काय किंवा मिसअंडरस्टँडिंग कदाचित झालं असेल तर मी त्यांची क्षमा मागतो. आणि धन्यवाद म्हणजे आजपर्यंत मला ज्या ज्या लोकांनी सपोर्ट केलाय त्यांना सगळ्यांना धन्यवाद. जसे आज हे इथे सगळे आलेले आहेत ते फॅमिली मेंबर सारखेच आहेत माझ्या. त्यांना खरोखर मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही क्षमा कोणाची मागणार आणि धन्यवाद? क्षमा मी माझ्या हातून नकळत काही चुकलं असेल तर मी त्यांची क्षमा मागते. आणि धन्यवाद तर ह्या सगळ्यांना देते मी आणि माझ्या नवऱ्याला देते. आजपर्यंत माझ्या नवऱ्याने म्हणजे खूप मला सांभाळून घेतलंय, खूप मी हे केलंय. आणि या सगळे आज हे इकडे आले त्यांची मी सगळ्यांची एक आभारी आहे. तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना मिळते आहे तथास्तु पुणे यांच्याकडून पैठणी. आजचा भाग इथे संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.